पाऊस सुरू झाला की तुम्हालाही असं वाटतं की सकाळी उठायची इच्छा होत नाही. संपूर्ण अंग हे जड पडल्यासारखं होतं. सांधेदुखी होते आणि कोणतेही कारण नसताना आपण डिस्टर्ब होतो, अनइझी होतो. तुम्हाला काय वाटतं की यासाठी फक्त वातावरण जबाबदार आहे? नाही. यासाठी आपण स्वतःसुद्धा तेवढेच जबाबदार असतो. कारण आपण छोट्या-छोट्या अशा 7 चुका करत असतो, ज्यामुळे आपल्याला अंगदुखी, आळस किंवा सांधेदुखी हे सगळे त्रास चालू होतात. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की आपण कोणत्या 7 चुका करतो, ज्यामुळे आपल्या शरीरातला वातदोष वाढतो, आपल्याला हे सगळे त्रास चालू होतात. त्यातलीच तिसरी चूक ही जवळपास सगळेच लोक करतात आणि सगळ्यात शेवटची चूक ही खूप जणांकडून दुर्लक्षित राहते. आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत या 7 चुकांचे 7 उपाय, ज्यामुळे आपण स्वस्थ आणि एनर्जेटिक कसे राहू शकतो. पहिली चूक, सकाळी जास्त वेळ झोपणे. पावसाळ्यात बाहेर एकदम थंडगार वातावरण असतं आणि त्यामुळे आपल्याला लवकर उठायची इच्छा होत नाही आणि आपल्यालाही असंच वाटतं की सकाळी आपण जेवढं जास्त वेळ झोपू तेवढं आपण फ्रेश राहू. इथेच चूक होत असते. आपल्याला आधीच भूक लागत नसते आणि त्यात जर तुम्ही जास्त वेळेपर्यंत झोपत राहिलात तर शरीरात स्लगिशपणा वाढतो, कारण शरीरात कफ दोष वाढत असतो. आधीच वाढलेला वात, त्यात अजून वाढलेला कफ, यामुळे पचनशक्ती अजूनच जास्त मंद होते. त्यामुळे मेटाबॉलिझम खूप स्लो होतो आणि आपलं शरीर हे जड वाटायला लागतं, अंगदुखी व्हायला लागते. एक गोष्ट तुमच्या माइंडमध्ये फिक्स करून ठेवा की जेवढी चांगली आपली भूक तेवढं चांगलं आपलं स्ट्रेंथ किंवा इम्युनिटी असते. आपल्या शरीराची एक बॉडी क्लॉक असते, त्यामुळे कधी उठायचं, कधी झोपायचं, कधी जेवण करायचं आणि कधी आराम करायचा, हे सगळं आपल्या बॉडी क्लॉकप्रमाणे जर झालं, म्हणजे सर्केडियन रिदमप्रमाणे झालं तर आपण निरोगी राहतो. पण त्यात जर आपण लेट उठायला लागलो तर सुस्ती वाढते, पूर्ण शरीरातली एनर्जी कमी झाल्यासारखं वाटते, भूक कमी होते आणि पूर्ण शरीर जड पडते. यावर उपाय काय करायचा, तर तुम्ही रोज सकाळी एकाच वेळी उठला पाहिजे. त्याचबरोबर योगा, सूर्यनमस्कार किंवा वॉकिंग या प्रकारची हालचाल तुम्ही केले पाहिजे, ज्यामुळे आपल्या शरीरातला वात हा संतुलित राहील. दुसरी चूक, अजूनही गरमी आहे असं समजून बरेच जण फ्रीजमधलं पाणी पिणे कंटिन्यू चालू ठेवतात. सुरुवातीला जेव्हा काही दिवस पाऊस पडतो तेव्हा आपल्याला जास्त गरमी होते आणि त्यामुळे आपण ही चूक करत असतो की फ्रीजमधलं पाणी आपण कंटिन्यू चालू ठेवतो. यामुळे काही दिवस आपल्याला चांगलं वाटतं, पण याचे परिणाम हे पुढे दिसायला लागतात. आपल्या शरीराचं संतुलन बिघडतं, कारण फ्रीजमधील थंड वस्तू हे शीत गुणात्मक असल्यामुळे आणि आपल्या शरीरात सुद्धा वात वाढल्यामुळे आपले सांधे जखडायला लागतात. गॅस्ट्रिक डायजेशन किंवा मोबिलिटी ही पूर्णपणे कमी होते. मग यावर काय उपाय करायचा, तर अशा वेळेस तुम्ही कोमट पाणी घ्यायला पाहिजे. त्यात जर तुम्ही अद्रक किंवा जिरं किंवा सोप हे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही जर या पाण्यामध्ये टाकून घेतलं तर तुम्हाला अजून जास्त फायदा होईल. तिसरी चूक ही जवळपास सगळेच लोक करतात, कारण पावसाळा सुरू झालं की गरमागरम भजे खायला आवडतात. आपल्याला फक्त क्रेविंग्स होतात, पण आपल्याला भूक लागलेली नसताना सुद्धा आपण भजे किंवा तळलेले पदार्थ हे खाणं चालू करतो. यामुळे काय होतं, तर यामुळे गॅस किंवा डायजेशन किंवा ब्लोटिंग असे त्रास चालू होतात. आठवड्यातून एखाद्या वेळेस जर तुम्ही तळलेले पदार्थ घेतलात तर ते पचतीलही, पण तुम्ही जर रोजच तेलकट पदार्थ, रोज भजे किंवा समोसा, कचोरी यासारखे पदार्थ जर घ्यायला लागलात तर पुढे तुम्हाला इंडायजेशन, गॅस आणि ब्लोटिंग हे त्रास होतातच. मग अशा वेळेस काय करावे, तर तुम्ही भुकेनुसार जेवायला पाहिजे, स्वादानुसार नाही. तुम्हाला जर भूक लागलेली नसेल तर तुम्ही जेवण करू नका आणि जेव्हा पण भूक लागते तेव्हा हळूहळू हलके सुपाचे आहार, स्निग्ध आहार असं घ्यायला पाहिजे. चौथी चूक बरेच मेट्रो सिटीजमध्ये करताना आढळतात, ती म्हणजे दिवसभर एसीमध्ये बसून राहणे. घर, कार आणि ऑफिस या तिन्हीमध्ये कंटिन्यू एसी चालू राहत असल्यामुळे आपलं शरीर हे पूर्ण जखडून जातं, सांधे दुखायला लागतात, मान, पाठ, कंबरदुखी व्हायला लागते. आणि एसीची हवा कशी असते, तर ती असते शीत आणि वृक्ष गुणात्मक. आणि पावसाळ्यात वाताचे हे दोन्ही गुण वाढत असल्यामुळे एसी हे त्याला बोनस म्हणून काम करतो. अशा लोकांना आमवात किंवा संधिवात किंवा स्पॉन्डिलोसिस हे खूप लवकर व्हायला लागतं. मग यावर उपाय काय करायचा, जर तुम्हाला कंटिन्यू एसीमध्ये राहत असाल तर एकतरी एसीचं टेम्परेचर हे वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर थोड्या वेळाकरिता सामान्य टेम्परेचरमध्ये किंवा बाहेर तुम्ही जायला पाहिजे. पाचवी चूक, शरीराची हालचाली हे कमी होणे. बाहेर पाऊस पडतोय, वातावरण थंड आहे आणि बाहेर जातात नाही, म्हणून नैसर्गिकरित्याच आपल्या शरीराच्या हालचाली हे कमी होतात, कारण आपले कामं हे कुठेतरी अडथळा निर्माण करतात. जर तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही 0 होत असेल तर तुमचा वातदोष संतुलित कसा राहील, कारण वातदोष संतुलित ठेवण्यासाठी तुमच्या शरीराची मूवमेंट होणे अपेक्षित आहे. मग यावर उपाय काय करायचा, जर तुम्हाला बाहेर जाणे होत नसेल तर तुम्ही घरच्या घरी योगा, स्ट्रेचिंग, जॉगिंग किंवा वॉकिंग यापैकी काहीही तुम्ही घरी 15 ते 20 मिनटं करायलाच पाहिजे, कारण रोजची रेग्युलर मूवमेंट हे रोजच्या रोज वात संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. तुम्ही एक दिवस मूवमेंट केली आणि पुढचे 7 दिवस जर तुम्ही बंद ठेवलात तर तुमच्या शरीरातला वात हा वाढणारच आहे. 6वी महत्त्वाची चूक,
वेळेवर जेवण न करणे, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सकाळी जेवायला पाहिजे. रात्री भूक लागलेली नाही आहे तरी पण डिनर हे खूप हेवी असं केलं असेल तर तुमच्या शरीरामध्ये आम वाढायला लागतो, पचनशक्ती मंद व्हायला लागते, ऊर्जा कमी व्हायला लागते. म्हणूनच जर तुम्हाला भूक लागत असेल तर रेग्युलर वेळेवर जेवण करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि 7वी महत्त्वाची चूक ती म्हणजे दुर्लक्ष करणे. आपल्याला हे सगळे त्रास होत असतात, आपली सांधेदुखी व्हायला लागते, आपल्या ऊर्जेवर परिणाम होत असतो, आपलं शरीर जड पडायला लागतं, आपल्याला कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. पण आपल्याला काय वाटतं, हे फक्त वातावरणातील बदल आहे म्हणून या सगळ्या गोष्टींवर आपण दुर्लक्ष करतो आणि याचा परिणाम म्हणून पुढे आपल्याला आमवात, संधिवात यासारखे मोठे मोठे भयंकर आजार मागे लागतात. सुरुवातीला हे लक्षण कमी असतात, त्यामुळे यावर चिकित्सा करणे सुद्धा सोपे जाते. पण तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं चिकित्सा करणे सुद्धा अवघड जाते आणि याचा त्रास तुम्हालाही होतो. त्यामुळे तुम्हाला या पावसाळ्यात निरोगी राहायचे असेल तर हे 7 नियम नक्की पाळा.